हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. नवीन एका दिवसाची सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी घरातले पडदे वगैरे इकडे तिकडे थोडे सारलं ना तर घरामध्ये उजेड भरपूर येतो. आंघोळ वगैरे झालेली आहे, घरातली फरशीसुद्धा पुसून झाली. चला म्हटलं आता जरा थोडंसं घरात प्रकाश येऊ द्या, कारण घरामध्ये असं उजेड असलं की भारी वाटतं. सकाळी सकाळीच खूप अंधार पडतो जर पडदे घरामध्ये लावलेले असतील तर इकडे मस्त असं कापूरदाणीमध्ये कापूर टाकून घेते आणि छान अशी दिवसाला सकाळी सुरुवात झाली ना की दिवस किती छान जातो बघा. तर अशी होते सकाळी रोज माझ्या दिवसाची सुरुवात. किती छान वाटतं बरं सकाळी अशी दिवसाची सुरुवात झाली की. कापूरदाणीमध्ये कापूर टाकून घेतला, पण कापराचा वासच येत नव्हता. मला वाटतं मशीन बंद आहे की काय, म्हणून परत एकदा चेक केली. इकडे स्वामींची पूजा काही झालेली नाही आणखी. स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि छान असं आपल्या बागेमध्ये आता फेरफटका मारून येते, झाडांची फुलं वगैरे बघून येते. सकाळी आंघोळ झाली किंवा आंघोळीच्या अगोदरसुद्धा बघा माझा येणं फेरफटका बागेमध्ये असतो की मला असं उत्सुकता असते की आज किती फुलं आलेली आहेत आपल्या बागेमध्ये, किती फुलं आलेली आहेत किंवा उमललेत का नाही, हे सगळं बघण्यासाठी मी सकाळी येत असते. तर इकडे टॉवेल वगैरे वाळवत घातले आणि चला म्हटलं आपल्या बागेमध्ये कुठली कुठली फुलं उमललेत ती बघावं. तर इकडे गुलाबी एक उमललेला आहे, जास्वंद 2 उमललेले आहेत. किती छान वाटतं बघा अशी. आणि पक्षी वरती ओरडायला चालूच आहेत. सकाळी छान वाटतं असं पक्ष्यांचा किलकिलाट, त्याचबरोबर अशी बागेतली सुंदर अशी फुलं बघायला. तर मस्त अशी बागेतली फुलं तुम्हाला जवळनं दाखवते. हे बघा, इतकी सुंदर अशी. हे गुलाब तर बघून असं तोडायची इच्छाच होत नाही. आणि भरपूर आता ह्या गुलाबाला भरपूर फुलं लागतील आता, कारण कळ्या भरपूर आलेल्या आहेत. आणि इकडे बघा हे छोटंसं मस्त जास्वंदाचं फूल. झाड अगदी छोटंसं आहे पण रोज त्याला एकतरी फुल येतं. हे बघा, हे सुद्धा खूप छान आहेत. माझ्याकडे हे एकाच प्रकारचे अशी 3-4 जास्वंदीची फुलं आहेत बरं का. तर म्हणजे झाड आहेत, एकाच प्रकारची जास्वंद जी आहे ना ते अशी 3-4 झाड आहेत. तर छान वाटतं बघा असं बागेतलं निसर्गरम्य वातावरण आणि छान असा पक्ष्यांचा किलकिलाट. सकाळी स्वयंपाकाची गडबड वेगळीच असते, घरातल्या कामाची गडबड वेगळी असते, सडा रांगोळी करायची गडबड वेगळी असते. आणि काल आपली देवाची बॉटल जी आहे ना तेलाची, म्हणजे ही देवासाठी स्पेशल केलेली बॉटल आहे माझी तेलाची, तर ती घासून ठेवली होती रात्री मी. त्याच्यामध्ये तेल भरून ठेवायचं होतं, कारण आता लगेच समर्थचे पप्पा आंघोळ करून येतात आणि त्यांना स्वामींची पूजा करायची असते पटकन. त्यामुळे त्यांना सगळं जागेवर पाहिजे असतं. तेलाच्या बॉटलमधलं तेल संपलेलं होतं, म्हटलं काढून घ्यावं. तरी माझ्याकडून जरा कमीच निघलं, कारण डब्यातलं तेल काढायचं म्हटलं की मला पण थोडी कसरत वाटते. तर म्हणजे ह्या बॉटलमध्ये तेल ओतून ठेवलं की कसं 8 दिवस जाऊ 15 दिवस जाऊ काय हरकत नाही. एकदा बॉटल भरून घेत असते, 1 लिटरची बॉटल आहे ही. आणि सकाळी कुठलंही कामात काम गडबड वाढतच असते. आता हे बॉटलचं झाकणाच्या आतनं एक रबर असतो पांढऱ्या कलरचा, तोच बसत नव्हता. आणि तो जर नाही बसवला तर एकतर तो बाटलीत पडेल, नसेल तर त्यातनं तेल टिपकत राहील. त्यामुळे ती कसरत चालू होती. म्हटलं कुठलीही गोष्ट आपण सकाळी घाई गडबडीत करायला गेली ना तर ते आगावच होते. ते काय रबर पटकन बसत नव्हतं, पण बसलं एकदाची. सगळ्या साईडने बसलं व्यवस्थित की मग तेल गळत नाही. नाहीतर एक साईडनं असं कुठंतरी लिकेज असलं की तेल गळतं. बरेच दिवस झालं आपले मोठे व्हिडिओ काय आले नाहीत, कारण आता मिनी ब्लॉगमध्ये तर रोजचं मी तुमच्याशी सगळं शेअर करतच असते. त्यामुळे मोठ्या व्हिडिओमध्ये आणखीन वेगळं असं काय दाखवणार, त्यामुळे मी करत नाही. पण काल एका ताईची कमेंट आली होती की ताई मोठे व्हिडिओ पण टाकत जावा अधूनमधून, छान वाटतं पाहायला. आणि मला नेहमी तुमच्या कमेंटवर आहे ना, प्रत्येक गोष्ट असेल तुमची कमेंट आली की मला छान वाटतं. त्यामुळे मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय तर तिथं देतच असते, पण इकडे व्हिडिओमधून सुद्धा देत असते. त्यामुळे त्या ताईने सांगितलं तो व्हिडिओ करा ताई, व्हिडिओ टाकत जावा अधूनमधून तरी एखादा मोठा. तर इकडे चहा वगैरे ठेवला, त्यानंतर दुधाची साय आहे ना ती काढून घेते. रात्री फ्रीजमध्ये जर आपण झोपताना दूध ठेवलं ना तर चांगली साय येते. आणि मग मी 8 दिवसाची साय साठवत असते, विरजणं लावत असते आणि 8 दिवस झाले की मग त्याचं लोणी काढत असते. तर चहा वगैरे ठेवला, त्यानंतर मस्त असं अद्रक टाकून घेते. अद्रकवाला चहा सकाळी प्यायला छान वाटतं बरं का. आणि खिसून अद्रक टाकलं ना तर आणखीनच त्या अद्रकचा सगळा अर्क चहामध्ये उतरतो आणि चहा आणखीन छान लागतो. तर मी पहिलं आहे ना असं ठेचून टाकायचे कशाने तरी, कारण ती खिसणी माझी सापडत नव्हती. तर त्याच्यामुळे मी आपलं आता खिसत असते. खिसणी माझी सापडली, घरामध्येच होती. काय होतं खूप भांडी झाली ना वरती, मग मी एका मोठ्या
पाण्याची टाकी आहे ती रिकामीच असते, त्याच्यामध्ये ठेवते चिल्लर भांडी. मग मला कंटाळा आला की मी ठेवते आणि ज्यावेळेस मला असं वाटते की एखादी वस्तू पाहिजे तर ती काढत असते. तर आज गॅसची पूजा तर केली नव्हती, पण रोजची सवय लागलेली असते आपल्याला ती गुगळची धुरी घरामध्ये चालू करायची. त्यामुळे मला प्रसन्न वाटतं आणि नेहमीच काय होतं बघा, ज्या गोष्टीची सवय असेल ना, तर ती एखादी जर गोष्ट नाही केली नाही एखाद्या दिवशी तर आपल्यालाच कुठंतरी कसं तरी वाटतं. त्यामुळे रोजच्या सवयीप्रमाणे मी आपलं ते गुगळ टाकून घेतलं आणि गॅसच्या एका कोपऱ्यात ठेवलं. त्याचा सुगंध पण फार येतो आणि तुम्हाला त्याच्याविषयी पण थोडीशी माहिती सांगेल. बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये नाही सांगितलेली, पण आज सांगते. तर ती गुगळ आहे ना आपल्याला म्हणजे गुगळचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. ह्यावेळेस नुसती गुगळ नाही आहे, तर उदाचे वेगळे वेगळे प्रकार आणलेले आहेत त्यांनी. तर ते आहेत ना प्रकार आपल्या घरामध्ये जाळलेलं खूप चांगलं असतं. विस्तवावरती असं त्याचा धूर केलेला. जर आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झाली असेल किंवा करणेबाधा झाली असेल किंवा कुठलंही काही नकारात्मक गोष्टी घडल्या असतील त्या व्यक्तीच्या विषयी, तर त्याचा वास असा सुंगवायचा, त्याला म्हणजे वास घ्यायला घरामध्ये असं ठेवायचं. जिथं ती व्यक्ती बसते ना, तर तिथं हे लावून ठेवायचं त्याच्यावरती ही धुरी देऊन. तर त्याचा वास आहे ना, तो भूताकेतांना आवडत नसतो. त्यामुळे भूतकेतं निघून जातात, वाईट नकारात्मक शक्ती निघून जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये राहते. मी नेहमी सांगत असते. तर तसं जर केलं ना, तर त्या व्यक्तीला बराचसा फरक पडेल. असं रोज केल्याने तर 100% फरक पडेल त्या व्यक्तीला. आणि त्यामुळे ना ते घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी तर घरामध्ये संपायच्या अगोदरच ते आणत असते आणि रोज असं घरामध्ये किचनमध्ये असो, हॉलमध्ये असो, स्वामींच्या पूजेच्या तिथं म्हणजे सगळीकडे असं फिरवते. मला खूप आवडतं पण आणि छान वाटतं घरामध्ये. आणि मी नेहमी सांगते ना की भूतकेतं पळून जातात आणि देवी देवता प्रसन्न होतात. तर असं काहीच. इकडे सकाळी स्वयंपाकाची गडबड होती. आज रांगोळी वगैरे सगळं काढायचं बाजूला ठेवलं आणि पहिले स्वयंपाकालाच लागले, कारण ह्यांना जायचं होतं कामावरती लवकर. सकाळी कधी लवकर जातात ना, तर त्यामुळे इकडे मिरची आणि लसणाची मस्त अशी मेथीच्या भाजीला फोडणी दिली ना, तर मेथीची भाजी खूप छान लागते. आणि हिरव्या मिरचीची मी नेहमी मेथीची भाजी करत असते आणि त्यामध्ये मूग डाळ टाकली ना, तर आणखीनच भाजी छान लागते. तर माझी नेहमी हीच पद्धत असते. पण कधी मुगाची डाळसुद्धा न टाकता भाजी केली ना, तर तीसुद्धा खूप छान लागते. तर हिरवीगार ताजी लुसलुशीत रात्रीच ह्यानी मेथी घेऊन आले होते, विकायला आली होती तिथं. तर ती रात्रीच्या रात्रीच निवडली आणि छान अशी त्याच्यात मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी बनवली. तर माझी एका पाठोपाठ एक अशी 2-2, 3-3 कामं होत असतात. एकीकडे दूध ठेवलेलं आहे, एकीकडे चहा ठेवलेला आहे, एकीकडे मेथीची भाजीसुद्धा टाकून झाली आणि लगेच मी पीठसुद्धा मळून घेते. असं केल्याने ना मला स्वयंपाक लवकर उरकतो. ही माझी स्वयंपाकाची ॲट अ टाईम मी तिन्ही गॅसवरती स्वयंपाक करत असते. भाजी जर आपलं हे केलेलं असेल ना, तर इकडे बघू शकताय स्वामींची ह्यांची पूजा चालू होती. चला म्हटलं, बऱ्याच वेळा असं होतं की ताई सांगतात की नेहमी ताई मिस्टरांना मुलांना व्हिडिओमध्ये दाखवत जावा. तर मुलगा बाहेर शिकायला असतो, पण तो सुट्टीला आल्यानंतर दाखवतच असते मी. पण मिस्टरांना पण दाखवते म्हटलं आधीमध्ये. आपले स्वामींची पूजा करत असतानाच फक्त ते सापडतात. मेथीची भाजी फोडणीला टाकली आणि चहा पिली आणि त्यानंतर मस्त अशी देवपूजा करून घेतली. चपात्या राहिल्यात बाकी केली आणि जी आपल्या बागेतली फुलं आलेली होती ना, तर ती छान अशी तोडून आणली आणि मस्त अशी हाताने आज रांगोळी काढली आणि आजूबाजूला अशी पावलं काढून देते. तर कधी हाताने पण रांगोळी काढायला छान वाटते. पण शक्यतो आहे ना, इथं जागा छोटीशी असते, त्यामुळे इथं देवघरासमोर छोटीशीच रांगोळी काढावी लागते. त्यामुळे मी हाताने काढत नाही, कारण हातानं तिथं साईडला हात हे पण होत नाही, आपला बसत नाही. तर छोटीशी काढली आहे, मस्त असं छोटंसं फूल काढलं आणि त्याचबरोबर इकडे साईडनं पावलं टाकून दिली. तर अशी छान अशी सकाळी देवपूजा केली ना, तर खूप भारी वाटतं. सकाळी लवकर असं पूजापाठ झाले की. आणि हे हा नारळ जो दिसतोय ना उगवलेला, तर त्या नारळाला मी नेहमीच पिवळ्या हळदीने मळवट भरत असते. पण काल काय झालं होतं, हळदीत प्रॉब्लेम होता का काय झालं होतं, कुंकाचा हात लागला होता, हेच काही कळलं नाही. कारण काल मी मळवट भरला आणि एक थोड्या वेळानेच ते हळद आहे ना सगळी लाल झाली आणि तो मळवट पूर्ण असा पिवळा न दिसता लालच दिसायला लागला. नाही तर रोज आहे ना पिवळा दिसतो. पण मीच विचार करायला लागले, नेमका हळदीचा प्रॉब्लेम झाला का म्हणजे कशाचं कुंकू त्याच्यामध्ये पडलं मळवट भरताना, हेच काही कळलं नाही. तर ती कालचंच आहे, आज काही आणखीन मळवट वगैरे भरला नाही. तर मळवट मात्र रोज मी नारळ धुत असते आणि भरत असते. पूजा झाल्यानंतर माझं ती काम असतं, कारण इकडची देवघरातल्या देवांची पूजा झाली की मग मळवट वगैरे भरून घेत असते. तर इकडे बघू शकताय अगदी मोजकीच अशी फुलं आपल्या बागेतली आणि देवपूजा झालेली आहे. तर इकडे तुम्हाला जवळनं दाखवते. आणखीन काय फुलं उगवलेली नाहीत बरं का, उमललेली नाही आहेत.
तर छान अशी पूजा झाल्यानंतर आणि ते मळवटाचा प्रकार बघू शकताय तुम्ही जवळनं कसं झालेलं आहे. आणि नारळाला कोंब मात्र मस्त आला आहे आणि आता त्यातनं पानं पण बाहेर यायला लागलेलं आहे. मधल्या ब्रेकमध्ये देवपूजा करून घेतली. त्यानंतर आता मला परत स्वयंपाकाकडे वळायचं होतं. तर अशी म्हणजे सकाळची लगबग असते बघा कामांची. काही इकडे हे झालं की ते करून घ्यायचं, ते झालं की हे करून घ्यायचं. तोपर्यंत कणिक आपली चांगली भिजते देवपूजा होईपर्यंत. त्यामुळे मी काय करते, भाजी फोडणीला टाकली, भाजी करून घेतली, चहापाणी करते, देवपूजा करून घेते आणि मग चपात्या करते. आणि जर ह्यांना अगदीच लवकर जायचं असेल ना, तर मग देवपूजा स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा असते बरं का माझी. मेथीची भाजी करून घेतली. त्यानंतर दुसरी एक भाजी केली, कारण एका भाजीवर चालत नाही. एक सुकी एक पातळ अशी डब्याला भाजी पाहिजे असते. तर त्याकरिता 2 भाज्या करायला घेतल्या, म्हणजे करून घेतल्या आणि आता मस्त चपात्या करते. गरमागरम चपात्या करायच्या, ह्यांना जेवायला द्यायचं. थोडंसं जेवतात ते, कारण नाश्ता दुसरा काय नसतो. मग सकाळी स्वयंपाक लवकर झालेला असेल तर स्वयंपाकच म्हणजे तेच जेवून जातात आणि नंतर मग डबा वगैरे भरून देत असते. तर ताईंनो, असं असतं माझं सकाळचं घाई गडबडीचं रुटीन. आणि रोज तर पूजापाठ सगळं शेअर करते, स्वयंपाक कधीतरी शेअर करते. पण जे काय असतं ते तुम्हाला रोजचे मी माझ्या व्हिडिओद्वारे दाखवतच असते मिनी ब्लॉगमध्ये. पण मोठे व्हिडिओ करायचं मी आता हल्ली कंटाळाच करते, कारण एडिटिंग करायला वेळ फार जातो. मग बसण्या जास्त आले की मग परत पाठदुखी वगैरे, म्हणजे ते मणका दुखायला चालू होतो. आणि आता दुखणं पूर्ण कमी आलं बरं का पहिल्यापेक्षा. त्यामुळे आता आणखीन नव्याने असं जोमाने कामाला लागलेले आहे. दुखणं कमी आले की बरं वाटतं माणसाला. आता चला, तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ, खूप दिवसातनं केलेला. ताईंनो, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.